तर पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा जगासमोर आलाय। पाकिस्तानने भारतावर करण्यात आलेल्या हल्ल्यामुळे झालेल्या एअरबेसच्या नुकसानाचं खंडन आता भारतीय सैन्याने केलंय। त्यामुळे पुन्हा एकदा भारतीय सैन्याने पाकड्यांचा खोटारडेपणा उघडकीस आणलेला आहे। पाकिस्तानने केलेले दावे भारताने खोडून काढलेले आहेत। तर भारतीय लष्कर आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत हे सगळे दावे खोडून काढण्यात आले। भारतीय लष्कराने थेट भारतीय एअरबेसचे फोटोज दाखवले आणि त्यामुळे पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडावर पडलाय। भारतातील सर्व एअरबेसेस संपूर्णपणे सुरक्षित आहेत। पाकड्यांना पुन्हा एकदा भारताने तोंडघशी पाडलेलं आहे। पाकिस्तानकडून दावे केले जात होते की आम्ही भारताचं नुकसान केलेलं आहे, पण आपण थेट पुरावा दिलेला आहे। आपले एअरबेस अगदी सुस्थितीत आहेत आणि त्यावर अतिशय चांगल्या पद्धतीने काम सुरू आणि याच एअरबेसवरून आपण पाकिस्तानला उत्तर सुद्धा देणार, हे पण पाकिस्तानला आपण फोटो दाखवून दिलेला आहे। तर पाकिस्तानचा खोटारडेपणा आता वारंवार जगासमोर येतोय। पाकिस्तान वारंवार खोटं बोलतंय, आम्ही भारताचे हे एअरवेज नष्ट केले, आम्ही भारताचं तितकं नुकसान केलंय, पण हे सगळं त्यांचे जे दावे आहेत ते खोटे ठरलेले आहेत। कारण की पत्रकार परिषदेत थेट पुरावेच सादर करण्यात आले जगासमोर आणि या पुराव्यांमुळे आता पाकिस्तान किती खोटारडे आहे हे पुन्हा दिसून आले। At the end, I would also like to show you a few images of Air Force bases in the Punjab sector and Rajasthan sector, where it is mighty clear that we are debunking the Pakistani claims of causing destruction at these air bases. You can yourself see the normalcy in these Air Force stations. This is Sirsa, Suratgarh. The runways are intact. There are also time stamps, just notice, they are also time stamped. This is today. पाकिस्तान ने मिस इन्फॉर्मेशन का सहारा लेते हुए आदमपुर स्थित S-400 प्रणाली, सूरतगढ़ व सिरसा के हवाई अड्डों, नगरोटा के ब्रह्मोस बेस, देहरागिरी के तोपखाना पोजीशन तथा चंडीगढ़ के अग्रिम गोला बारूद डिपो को नष्ट करने के झूठे दावे सोशल मीडिया पर फैलाए। भारत इन फॉल्स नैरेटिव्स को पूर्णतः खारिज करता है। बातमी समोर ते दहशतवादी आणि दहशतवाद्यांना पोषणाऱ्या पाकिस्तानला भारताने सर्वात मोठा इशारा दिलेला आहे। आता कुठलाही दहशतवादी हल्ला भारताविरुद्ध युद्ध मानला जाईल आणि त्याला तसंच प्रत्युत्तर दिलं जाईल अशी रोखठोक भूमिका भारत सरकारने घेतली आहे आणि भूमिका आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा मजबूत संदेश देणारी आहे। आता भारत आपल्या विरुद्धच्या दहशतवादी कारवाया खपवून घेणार नाहीये। दहशतवादी हल्ला म्हणजे ऍक्ट ऑफ वॉर असा मोठा निर्णय भारत सरकारने घेतलेला आहे। त्यामुळेच आता भारतावर हल्ला करण्याआधी शत्रूने 100 वेळा विचार करावा असा स्पष्ट इशारा भारताने दिलाय। तर कुठलाही दहशतवादी हल्ला ऍक्ट ऑफ वॉर असं समजण्यात येईल असा थेट इशारा भारताने थोडक्यात पाकिस्तानला दिलाय असं म्हणायला हरकत नाही। कुठलाही दहशतवादी हल्ला आता ऍक्ट ऑफ वॉर समजला जाईल आणि याच दहशतवाद्यांना पोषणाऱ्या पाकिस्तानला मोठा इशारा म्हटला पाहिजे। इथून पुढे अशी कोणतीही नापाक कारवाई झाली तर भारत चोख प्रत्युत्तर देईल आणि हे युद्ध सुरू केल्याचं मानलं जाईल। हा मोठा मेसेज खरं तर जगासमोर जातोय। केंद्र सरकारचा सगळ्यात मोठा निर्णय आहे। रोखठोक भूमिका भारत सरकारने घेतलेली आहे। कर्नल काकतीकर, काय सांगाल? अतिशय केंद्र सरकारचा मोठा निर्णय म्हणावा लागेल। ऍक्ट ऑफ वॉर, जर दहशतवादी हल्ला झाला तर ऍक्ट ऑफ वॉर मानलं जाईल। याच्यामध्ये लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की पाकिस्तान मिलिटरी स्ट्रेंथमध्ये भारताच्या जवळपासही नाही, परंतु आपल्याला टेररिस्ट ॲक्टिव्हिटीजनी तो आपल्याला दर थोड्या वेळाने काही अशा गोष्टी करून आपल्याला म्हणजे आय वुड से दे डिस्टर्ब us politically, they try to disturb us by doing something like म्हणजे आपल्या धर्मांमुळे वेगवेगळ्या धर्मामध्ये टेन्शन निर्माण होईल अशा गोष्टी करतात किंवा आपल्याकडे इन्स्टॅबिलिटी निर्माण होईल असे काही मेजर गोष्टी करतात आणि त्यांच्या या छोट्याशा ॲक्शनमुळे आपल्यावरती फार मोठा
प्रहार होतो, मिलिटरीली आपल्याला त्याच्यामध्ये त्रास होतो, आणखीन आपल्याला त्यामुळे आपली स्टॅबिलिटीवरती प्रश्न निर्माण होतो. आता जसं आपण बघितलं काश्मीरमध्ये या हल्ल्यामुळे टुरिझमवरती पुष्कळ परिणाम झालेला आहे आणि तो थोडा काळ राहील. तर त्याच्यामुळे अशा या टेररिस्ट ॲक्टिव्हिटीला आळा घालण्यासाठी दिस इज अ बेस्ट थिंग. कारण जर आपण सांगितलं की जर तुम्ही काहीही टेररिस्ट ॲक्टिव्हिटी भारताविरुद्ध केली तर वी विल कन्सिडर दिस ॲज अ ॲक्ट ऑफ वॉर, आणि त्याची दहशत आता पाकिस्तानला बसेल. कारण ही जी आपण मिलिटरी ॲक्शन्स घेतलेली आहे काल, त्याच्यामुळे पाकिस्तान अक्षरशः घाईला आलेलं आहे. आणि अगदीच. त्याच्यामुळे हे जे डिक्लेरेशन आपलं आहे हे फार उत्तम आहे. कारण पाकिस्तानला त्याची दहशत राहील की जर त्यांनी परत अशी काही टेररिस्ट ॲक्टिव्हिटी जर केली तर हिंदुस्थान त्याप्रमाणे पूर्ण मिलिटरी ॲक्शन घेऊन त्यांची पूर्णपणे त्यांना नेस्तनाबूत करेल, ही भीती त्यांच्या मनात राहील. अगदी म्हणजे त्यामुळे हे एका अर्थी चांगलं डिसिजन आहे. अर्थात याचं एन्फोर्समेंट आपल्याला तेवढं स्ट्रिक्टली करायला लागेल की बरं. जर पाकिस्ताननी काही केलं तर आपण त्यांना हे दाखवून दिलं पाहिजे की वी मीन इट, म्हणजे आपण याच्यावरती ऍक्शन करू हे त्यांना दाखवून द्यायला पाहिजे. म्हणजे एका अर्थी पाकिस्तानला कडक इशारा म्हणता येईल का? हो, एका अर्थी हे पाकिस्तानला कडक वॉर्निंग आहे. आणि मुख्य म्हणजे काय की आपल्याला पाकिस्तान हे पिन प्रिक्स लावत होत्या. दे यूज टू स्लो, जसं म्हणतात की दे वर ब्लीडिंग अस बाय गिव्हिंग द स्मॉल पिन प्रिक्स हिअर अँड देअर. त्या थांबवल्या जातील जर आपण त्यांना स्ट्रिक्टली एन्फोर्स केली. हे आपली जी घोषणा आहे ती जर आपण स्ट्रिक्टली एन्फोर्स केली तर याच्यावर नक्कीच टेररिस्ट ॲक्टिव्हिटीवरती आळा बसेल. बरं, कर्नल काकतीकर सर, खरं तर भारताने कधीही स्वतःहून हल्ला केलेला नाहीये. भारताने वेळोवेळी चोख प्रत्युत्तर दिलंय. मात्र अशा वेळेला ॲक्ट ऑफ वॉर जर असं असेल तर पाकिस्तानकडून होणाऱ्या दहशतवादाला आळा घालण्यासाठी याची नक्कीच मदत होईल असं म्हणता येईल. हो, निश्चितच आहे. ही एक फार चांगली गोष्ट आहे आणि याची दहशत पाकिस्तानला निश्चितच बसेल. कारण ह्या वेळेला सुद्धा भारताने त्यांना ज्या पद्धतीने धडा शिकवलेला आहे आणि त्याची आता आपण पाहताच आहे की पाकिस्तान इज कमिंग डाऊन ऑन नीज. अशा परिस्थितीत पुढच्या वेळेला जर त्यांनी याच्यानंतर जर पुन्हा काही ऍक्ट ऑफ टेरर करायचा ठरवला तर त्यांना 10 वेळा याचा विचार करायला लागेल. दरम्यान अमित, कुठलाही दहशतवादी हल्ला आता जर भारतावर झाला तर त्याला थेट ॲक्ट ऑफ वॉर समजण्यात येईल आणि हे ॲक्ट ऑफ वॉर समजून आता त्याला थेट चोख प्रत्युत्तर देण्यात येईल. आणि पाकिस्तानला भारताने खरं तर सगळ्यात मोठा इशारा दिलेला आहे. नवा भारत आहे हा, आणि जर अशा प्रकारची कारवाई भारतावरती होत असेल, अशा प्रकारे घुसखोरी होत असेल तर भारत त्याला चोख प्रत्युत्तर देणार आणि युद्ध मानलं जाईल. अतिशय मोठा मेसेज आहे हा. दहशतवादी हल्ल्यांमध्ये नेहमीच निष्पाप लोकांचा जीव जातो. नेहमीच सामान्य नागरिकांना या दहशतवादी हल्ल्यात त्यांचा जीव द्यावा लागतो. त्यामुळेच आता कुठलाही दहशतवादी हल्ला भारताविरुद्ध थेट त्याचं युद्ध मानलं जाईल आणि त्याच दृष्टीनं त्याला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल अशी रोखठोक भूमिका भारत सरकारने घेतली आहे. आणि ही भूमिका आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही एक मजबूत मेसेज देण्यासारखी आहे. आणि आता भारत आपल्या विरुद्धच्या दहशतवादी कारवाया खपवून घेणार नाहीये. दहशतवादी हल्ला म्हणजे ॲक्ट ऑफ वॉर असा मोठा निर्णय भारतानं घेतलेला आहे, भारत सरकारनं घेतलेला आहे. त्यामुळे आता भारतावर हल्ला करण्याआधी शत्रूने 100 वेळा विचार करावा असा स्पष्ट इशारा भारतानं दिलेला आहे. तर ही खूप मोठी घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. वारंवार भारतावर दहशतवादी हल्ले झाले आणि आता हा नवीन भारत आहे. जसं की तू म्हणालास, आता हा नवीन भारत आहे. आता हा घुसून मारणार. त्यामुळेच ॲक्ट ऑफ वॉर हा केंद्र सरकारचा निर्णयाचं स्वागतच आहे. दरम्यान चंदीगडमध्ये स्फोटकं जी सापडली ती नष्ट करण्यात आलेली आहेत. पाकिस्तानचे हल्ले भारताने हाणून पाडलेले आहेत. तर पाकिस्तानकडून अनेक ठिकाणी हल्ल्यांचे प्रयत्न करण्यात आले तर दुसरीकडे जम्मूमध्ये पाकिस्तानचा ड्रोन नष्ट करण्यात आलाय. सीमावर्ती भागामध्ये भारतीय जवानांनी हा ड्रोन नष्ट केलेला आहे. सकाळी साधारण 10:30 ते 11 वाजेच्या सुमारास पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आलेला होता आणि यावेळेला हा ड्रोन येऊन शेतामध्ये पडलाय. सुदैवानं शेतामधलं पीक काढण्यात आलं होतं. त्यामुळे शेतकऱ्यांचं कुठलंही नुकसान या हल्ल्यात झालं नाही. मात्र पाकिस्तानकडून वारंवार होणाऱ्या गोळीबारामुळे नागरिकांमध्ये आता भीतीचं एक वातावरण पसरलंय.
प्रियंका, हीच ती दोन दृश्य आहेत ज्यामध्ये आपण चंदीगडमधली काही दृश्य बघतोय. पाकिस्तानची स्फोटकं होती ती पूर्णपणे नष्ट करण्यात आलेली आहेत. तर दुसरीकडे आपण बघतो जम्मूमध्ये सुद्धा हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला आणि दोन्ही हल्ले खरं तर जो पाकिस्तानचा ड्रोन हल्ला होता जम्मूमधला तो सुद्धा आपण नष्ट केलेला आहे. हे दोन्ही हल्ले आपण परतवून लावलेले आहेत. तर युद्ध परिस्थितीत सर्वसामान्यांना लक्ष्य करणं हे सगळ्यात चुकीचं पाऊल पाकिस्तानकडून उचलण्यात आलं आहे. चंदीगडमध्ये आपण दृश्य बघतोय, पाकिस्तानची स्फोटकं नष्ट करण्यात आली आणि त्याचबरोबर जम्मूमध्ये देखील पाकिस्तानने जो हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे तो देखील भारतीय लष्करानं उधळून लावलाय. वारंवार अमित, पाकिस्तान नागरी वस्त्यांना टार्गेट करते आणि अगदी आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांची घरं असतात आणि शेती असते आणि अशा ठिकाणी पाकिस्तान वारंवार हल्ला करताना दिसतंय. 10:30-11 के बीच पाकिस्तान की तरफ से उड़ता हुआ आया. हो सकता है इसको पहले ही डिफ्यूज कर दिया होगा. उसके बाद आस्था सा गिरते 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 जहाँ ये आके खेत में गिर गया. तो पाकिस्तान से बार बार फायरिंग हो रही है यहाँ. हाँ, फायरिंग भी हो रही है. यहाँ क्या लगता है कि पाकिस्तान को जो ड्रोन गिराया गया है ये आर्मी वालों ने इसको गिराया. तर आपल्यासोबत प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आहेत. प्रशांत, आपण बघतो चंदीगडमधला सापडलेली स्फोटकं असतील किंवा अगदी जम्मूमध्ये सापडलेला ड्रोन असेल, हे सगळं आपण नष्ट केलेलं आहे. काय माहिती या संदर्भात? बरोबर, खास करून जर बघितलं पाकिस्तानने जे ड्रोन पाठवले होते आणि खास करून चंदीगड असो, जम्मू असो, या सगळ्या भागांमध्ये जे ड्रोनच्या माध्यमातून भारतामध्ये त्यांनी प्रवेश केला होता, अशा स्फोटकासह आणि काही स्फोटकाशिवाय अशा सगळ्या ड्रोनना भारतीय लष्कराने नष्ट केलेलं आहे. ज्या पद्धतीनं माहिती मिळते की साधारणतः ज्या पद्धतीने माहिती मिळते चंदीगडमध्ये हे सगळे चंदीगडमध्ये जितकेही ड्रोन आले होते, अमृतसर असो, चंदीगडमध्ये, या सगळ्यांना एकत्र करण्यात आलं आणि त्यांना एकत्रितपणे त्यांना नष्ट करण्यात आलेलं आहे. जम्मूमध्ये देखील त्याच पद्धतीने सर्व ड्रोन एकत्र करून नष्ट करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. भारतीय लष्कराच्या वतीने कारवाई करण्यात आली, कारण की या ड्रोनच्या माध्यमातून कधीही अचानक हे स्फोट त्याच्यात होऊ शकतो. त्यामुळे त्यांना नष्ट करून एक प्रकारे त्यांना बेचिराग करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या पद्धतीनं पाकिस्ताननी हे सगळे ड्रोन पाठवले होते आणि हे सगळे स्फोटकं पाठवले होते, याचा अर्थ असा होता की पाकिस्तानच्या माध्यमातून जे हल्ले करण्याचा प्रयत्न होते सगळे हल्ले भारतीय लष्कराने निष्प्रभ केलेत. पण आता ड्रोन देखील नष्ट करून एक प्रकारे संपूर्ण ज्या पद्धतीनं धोका होण्याची शक्यता, त्याचा धोका परतवलेला आहे. प्रशांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.